हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. आपण 13वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन् न कारयन्. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना हा श्लोक सांगता आहेत. जो योगी आहे, जो आसक्तीचा त्याग करतो आहे, शुद्धीकरणासाठी कर्म करतो आहे, तर असा देहधारी जीव आहे तो कशा रीतीने वागतो ते पुढे सांगताना भगवंत म्हणत आहेत. भाषांतर वाचूया. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो देहधारी जीव कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीरात सुखाने राहतो. शब्द बघूया. सर्व कर्माणी मनसा. सर्व कर्माणी म्हणजे सर्व कर्म. काय करतोय हा? मनसा संन्यस्य म्हणजे मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो आहे. मग म्हटलं आहे आस्ते सुखम. आस्ते म्हणजे राहतो, सुखम सुखाने राहतो. म्हणजेच काय आहे? तो सुखाने राहतो. काय करून सुखाने राहतो? पुढचा शब्द आहे बघा, वशी. शब्दशः अर्थ बघून सांगते. संयमित करतोय, इंद्रियांना संयमित करून नियंत्रित करून हा योगी व्यक्ती आहे. हा जो देहधारी जीव आहे तो सुखाने राहतो आहे. कुठे राहतो आहे? तर पुढे शब्द आहेत बघा दुसऱ्या ओळीत. नवद्वारे पुरे. नवद्वारे पुरे देही. तर नवद्वारे म्हणजे काय? 9 द्वार असलेल्या, पुरे म्हणजे नगरामध्ये, देही हा देहधारी आत्मा आहे तो राहतो आहे. न एव कुर्वन म्हणजे काय म्हटलं आहे? न एव कुर्वन निश्चितच कधीच नाही करतो. म्हणजेच काय? निश्चितच कर्म न करता. आणि दुसरं म्हटलंय न कारयन म्हणजे तो कर्म करवीत पण नाही. पुन्हा एकदा भाषांतर वाचूया. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो. तर प्रकृती संयमित करतो म्हणजेच काय? तो इंद्रिय तृप्ती करण्याची जी प्रवृत्ती आहे ती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो. तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीरात सुखाने राहतो. तर शरीराला 9 द्वारे असतात. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, हे झाले 6. 1 मुख झाले 7. आणि खालचे मलमूत्र विसर्जन करण्याचे ठिकाण असतात ती, असे खालचे 2, असे एकूण मिळून 9 द्वार या शरीराला असतात. या शरीराची तुलना नगराशी केलेली आहे. तर असा हा व्यक्ती आहे तो मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो आहे. म्हणजेच तो जाणतोय की मला कोणतंही कर्म इंद्रिय तृप्तीसाठी करायचं नाहीये. तर असा व्यक्ती आहे जो पूर्णपणे आत्मास्तरावर आहे. तो भगवंतांच्या सेवेसाठी कार्य करतो आहे, म्हणजेच अकर्म करतो आहे. म्हणजेच इंद्रिय तृप्तीसाठी स्वतःच्या तो कार्य करत नाहीये आणि त्यामुळे कोणतंही कर्मफळ पण बनत नाहीये. तर असा भगवंतांच्या सेवेत जोडला गेलेला व्यक्ती आहे तो अकर्म करतो आणि सुखी राहतो. गीताभूषण टीका आहे ती श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे. वाचूया. जरी हा व्यक्ती शरीर आणि इंद्रियांनी बाह्य कार्य करतो, परंतु तो जाणतो की माझे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय
सगळं भगवंतांकडूनच मला प्राप्त झालेलं आहे. तर हा जो व्यक्ती आहे तो आपली जीवनावश्यक कार्य करतो आहे, पण त्याला जाणीव आहे की मला सगळं काही भगवंतांकडूनच प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून मला सगळं काही भगवंतांनाच समर्पित करायचं आहे. माझी सगळी कार्य मला भगवंतांसाठीच करायला हवीत, असं जाणणारा हा मनुष्य आहे. तो काय करतो, इंद्रियांना संयमित करतो आणि सुखाने राहतो. तर हे शरीर आहे ते नवद्वाराच्या नगराप्रमाणे आहे. तर नवद्वारामधले 7 द्वार आहेत ते वरच्या भागात आहेत, 2 द्वार आहेत ते खालच्या भागात आहेत. तर हा व्यक्ती आहे तो जाणतो की मी या शरीरापासून भिन्न आहे, मी आत्मा आहे. तो स्वतः करता नाहीये आणि इतरांनाही कर्म करविणारा नाहीये. तात्पर्य वाचूया. देहधारी जीव हा 9 द्वारे असलेल्या नगरात राहतो. देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. तर आपण एक तर जाणतो की जीवात्मा आहे हा भगवंतांचा अंश आहे. या भौतिक जगतात जीवात्मा इच्छा करून येतो आहे. त्याला काय इच्छा आहे, मला इंद्रिय तृप्ती करायची आहे आणि त्यासाठी त्याला भौतिक शरीर दिलं जातं. आणि या भौतिक जगतात भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण, यांच्या प्रभावाखाली ह्या जीवांची शरीराची कार्य चालत असतात. तर आपल्याही जीवनात आपण बघतो शरीर, इथे जे आपोआप शब्द दिला आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया आपण की ह्या नगरात शरीराला उपमा दिली आहे आणि जसं नगरात सगळी कार्य चालू असतात तशी जी या शरीरात खूप सारी कार्य चालू असतात. तसं आपण जेवतोय पण जेवण आपोआप पचलं जात आहे, त्यासाठी आपण वेगळं काही करत नाही. हृदय आहे ते आपलं सारखं धड 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 असं करत असतं. पूर्ण शरीराला रक्तपुरवठा होत असतो, श्वास आत बाहेर होत असतो, पापण्या आहेत त्या फडफडत असतात. तर आपल्याच या शरीराला आपण त्रयस्थ म्हणून, एक तिसरा व्यक्ती म्हणून पाहिलं तर जणू काही या श्लोकात सांगितल्यानुसार एक नगर आहे, म्हणजे एक शहर आहे आणि त्यात जशी विविध कार्य होत असतात तसंच या शरीर रूपी नगरात सुद्धा खूप सारी कार्य घडत असतात. मेंदूमध्ये काय चाललं आहे हे आपल्याला माहिती नाहीये, म्हणून इथे म्हटलंय की आपोआपच या शरीरात सगळी कार्य होत असतात. पुढे वाचूया. जीव जरी शरीर अवस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो जीव त्या शरीर अवस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो. तर या भौतिक शरीरात हा जीवात्मा राहतो आहे, पण जर त्यांनी इच्छा केली, इथे म्हटलंय जर त्याची इच्छा असल्यास तो शरीर अवस्थेच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणजेच काय, त्यांनी जाणलंय की मी हे शरीर नाहीये, मी तर आत्मा आहे आणि म्हणून तो या शरीराद्वारे इंद्रिय तृप्ती करून सुखी होण्याची इच्छा करत नाही. आणि मग तो काय आहे, तो इच्छा करू शकतोय की मला या शरीर अवस्थेच्या पलीकडे जायचं आहे. देहात्मबुद्धीमधून बाहेर पडण्याची इच्छा जर असेल तर तो त्याप्रमाणे कार्य करू शकतो, त्या शरीर अवस्थेच्या पलीकडे जाऊ शकतो. तर इंद्रिय तृप्तीच्या ज्या इच्छा असतात त्या आपल्या मनात येत राहणारच. जसं वैष्णवाचार्य समजावतात की मनात इच्छा येतात आणि जातात, एका तरंगेप्रमाणे ते असतात, लाटेप्रमाणे असतात. तर प्रत्येक इच्छा आलेली जी आहे ती इच्छा आपण पूर्ण केलीच पाहिजे यासाठी काय आपण बाध्य नसतो. जसं एक उदाहरण दिलं जातं की खूप मोठं वादळ आलेलं आहे, तर आपण त्या वादळात आहोत तर आपण ते वादळ थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपण काय करतो, एखादा सुरक्षित ठिकाण शोधतो आणि तिथे वादळ थांबण्यासाठी वाट बघत बसतो. तर तसंच समजावलं जातं वैष्णव आचार्यांद्वारे की मनात आपल्या इच्छा येणारच आहेत, पण मग आपण काय करायचं, मनाला आपण भगवंतांच्या चिंतनात लावायचं. जसं मन आहे
त्याची कार्य काय म्हटली जातात? थिंकिंग, फिलिंग, विलिंग. थिंकिंग म्हणजे स्मरण करणं, फिलिंग म्हणजे भावना, आणि विलिंग म्हणजे इच्छा करणं. तर मग मनाला भगवंतांच्या स्मरणात लावणं, नंतर कृष्ण भावना भावित होणं, भगवंतांच्या सेवा करण्याची इच्छा करणं. नंतर असं समजावलं जातं की हा जो जीव आहे तो त्याच्या शरीराच्या गरजा आहेत, ज्या आवश्यकता आहेत, प्राथमिक गरजा, त्या इच्छा पुरवण्यासाठी तो कार्य करतोच. आता पोट भूक लागली आहे तर अन्न घेणार, तहान लागली आहे तर पाणी पिणार. मात्र काय आहे, तो इंद्रिय तृप्तीच्या मार्गाला जात नाही. तर वैष्णवाचार्य समजवतात की प्रकृतीचे 3 गुण आहेत ते प्रभाव दाखवतातच, पण हा व्यक्ती जर भगवंतांच्या सेवेत जोडला गेला आहे तर तो आपोआपच या शरीरात राहूनही भगवंतांची सेवा करून हळूहळू आत्मास्तरावर येऊ शकतो आणि या शरीर अवस्थेच्या पलीकडे पण जाऊ शकतो. तात्पर्य बरंच मोठं आहे. उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचू. आज इथेच विराम देऊया. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.